सी कधी वापरायचं. जसं ह्या के साठी तुम्हाला काय सांगितलं, त्याच्या नंतर जर आय ई वाय आणि त्याचे साऊंड पण तुम्हाला मी सांगितले ई ए किंवा आय हे साऊंड येत असतील तर तुम्हाला के घ्यायचं आहे. आता सी कधी घ्यायचं, क आलंय पण मग सी कधी घ्यायचं. आता फॉर एक्झाम्पल हे तिघं सोडून बाकी काही पण येऊ देत, म्हणजे वॉवेल्स मधले बघा ए ओ यू किंवा कोणताही कन्सोनंट येऊ दे, कोणताही कन्सोनंट, कन्सोनंट म्हणजे व्यंजन. मग हे किंवा हे यापैकी काहीही जर याच्यानंतर येणार असेल तर म्हणजे क नंतर, याच्यानंतर म्हणजे क नंतर येणार असेल तर तुम्हाला त्या क साठी काय घ्यायचं आहे, सी. आता फॉर एक्झाम्पल्स आपण घेऊयात बघा सी ए पी, बरोबर. किंवा आपण असं करूयात, हवं तर शब्दांवरनं स्पेलिंग कडे जाऊयात. फॉर एक्झाम्पल मी जर समजा शब्द घेतला, सॉरी, क्राईम, काय शब्द आहे, क्राईम. मग उच्चार करून बघायचा, क, क नंतर लगेचच काय येते बघा, र, क्र, क्र. सो याचा अर्थ त्या सी नंतर, सॉरी, क नंतर काय येते, र येते. याचाच अर्थ तुम्हाला आता के घेऊन चालणार आहे का, कारण त्याच्यामध्ये आई वाय लगेच आले का, नाही, कारण क नंतर लगेच येणार आहे तो शब्द लेटर आहे आपलं आर, म्हणजे र साऊंड आहे. सो र साऊंड असेल तर तुम्हाला इथं काय वापरावं लागेल, क्र वापरावं लागेल, म्हणजे सी वापरावं लागेल. क्लिअर. सो अशा पद्धतीने तुम्ही स्पेलिंग अगदी सहज करू शकता. किंवा आता ह्या एओयू चं पण बघूया. सपोज मी हा शब्द घेतला कॉटन, काय शब्द आहे बघा, कॉटन. कॉटन म्हटल्यानंतर आता ह्या क नंतर काय येते बघा, अ, क अधिक अ, यापैकी आहे का साऊंड, नाही साऊंड. याचाच अर्थ ह्या क साठी काय घ्यावं लागेल, सी. आणि मग त्या अ साठी आपल्याला येणार आहे ओ, सी ओ. मग ते पुढचे सगळे आपण ट्रिक्स नंतर बघणारच आहोत. कॉटन. पण इथं आपण काय बघतोय, इथं सी घ्यायचं का के घ्यायचं. इथं जर अ साऊंड येत असेल 100% तुम्हाला काय घ्यावं लागणार आहे, सी घ्यावं लागणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काही ट्रिक्स वापरून समजू शकता की कधी सी घ्यायचं, कधी के घ्यायचं.